श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नो कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सागमा रे सारे ने पने साग मग रे गम पनी द पध म प ग सामा ग सा ग म ग म ग रे सा। हरि हरि जय जय राम जय जय राम। हरि जय जय राम जय जय राम। हरि जय जय हरि जय जय राम। राजा राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय रामा गोवर्धन धर गोपालन रथ गोवर्धन धर गोपालन रथ गोकुल संकट हारे हरे जय जय राम। पने निसा साग गम मप हरि जय जय राम। मपने पने सा निसा ग साग मग मप हरि जय जय राम। नि 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 सा 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 ग ग ग ग म म म म प प
प्रणयेत प्रिय नवल विनोद बिहारी जय जय नवल 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 विनोद बिहारी हरि जय जय नवल विनोद बिहारी जय जय निसा गम पनि सा नि ध प मग मग रि सा जय जय निसा गम पनि सा रे सा नि ध प मग मग रि सा जय जय सा ग सा मग प म ध प नि प सा नि ध प म मग रि सा जय जय राम हरे जय जय राम दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय पनि सा सा नि ध प म ग रि सा जय जय राम म पनि सा नि ध प म ग रि सा जय जय राम ग म पनि सा नि ध प म ग रि सा सा ग म पनि सा नि ध प म ग रि सा नि सा ग म पनि सा नि ध प म ग रि सा जय जय राम हरि जय सितार के अंग से चले तो निसा क निसा म ग रे सा निसा क निसा प म ग रे सा निसा क निसा ध प म ग रे सा निसा क निसा नि ध प म ग रे सा निसा क निसा सा नि ध प म ग रे सा जय जय राम निसा क निसा क निसा क निसा क निसा क म म ग रे सा निसा क प म ग रे सा निसा क ध प म ग रे सा निसा क ये झाला चल रहा है निसा क नि ध प म ग रे सा निसा क सा नि ध प म ग रे सा निसा रे सा नि ध प म ग रे सा निसा क म जय जय शरणागत दीना चरणी ने शरणागत दीना चरणी ने करुणा दृष्टि निहारे हरे जय जय राम निसा ग सा ग म ग म प म प नि प नि सा जय जय राम चल निसा ग सा ग म ग म प म प नि सा हाय प म ग रे सा साय प म ग रे सा सा प म ग रे सा जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तन ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तन
अथवा न्याय कीर्तन ये सद्गुरुराय, ये सद्गुरुराय। हीन दीन परी मनास वाटे गुरुराय, हीन दीन परी मनास वाटे, इच्छा तव गुण गाया, इच्छा तव गुण गाय, सागभ इच्छा तव गुण गा, सागधभ इच्छा तव गुण, सागनिधप इच्छा तव गुण गा, सनिधप इच्छा तव गुण गाया, कीर्तनीय ये सद्गुरुराय, ये सद्गुरुदेवा। जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी, निरंजनी चाराया, निरंजनी चाराया, कीर्तनी ये सद्गुरुराय, ये सद्गुरुदेवा, कीर्तनी ये सद्गुरुराय, ये सद्गुरुराय, जन्मनामार्थ झाला जयाने सदा, वासनामात केला जयांच्या मुखी, सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, सद्गुरुनाथ महाराज की जय, श्री सद्गुरु अबा महाराज की जय, जय जय रघुवीर। राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान, मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ, राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। प्रभू रामचंद्रांची कथा, हा जो माझ्या जीवाचा विसावा व्हावा अशी इच्छा असेल तर राम गावा, याच बरोबरीनं राम ध्यावा, याचा ध्यास घ्यावा लागेल। रामायणामधल्या अनेक व्यक्तिरेखा आणि त्याची कलियुगामध्ये असलेली छाया, याचं दर्शन आपण घेतो आहोत। आज गुरुवारच्या दिवशी रामायणातल्या गुरु परंपरेबद्दल थोडंसं चिंतन करूया। दशरथ महाराजांचे कुलगुरू ते वसिष्ठ आहेत, हे सर्वांना माहीत आहे। राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चौघांचं उपनयन झालं 5व्या-6व्या वर्षी, आणि त्यानंतर वय वर्ष 5 ते वय वर्ष 15 हे 10 वर्षाचं ग्रॅज्युएशन त्यांनी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं, हे रामायणात विदित आहे। आता प्रश्न उभा राहिला तो असा की रामचंद्र आणि ती सगळी भावंड 15 वर्षाची झालेली असताना अचानक झालेलं विश्वामित्रांचं आगमन, आपल्याला त्यातली कथा महत्वाची नाही, याच्या मागे असलेलं गुरु परंपरेचं एक महान मन बघायचं आहे।
अर्थात विश्वामित्र ऋषी आले म्हटल्यानंतर त्यांना वेटिंग रूम मध्ये बसवा. मी माझ्या मीटिंग मधनं सुटलो की बघतो. एवढं चांगलं राज्य नव्हतं रामायणात. अरे ऋषी मंडळी आपल्याकडे आली म्हटल्यानंतर, अरे ऋषी आले दाराशी, एकदा पारंपरिक चालत म्हटलंच पाहिजे ना. नटभैरव करून म्हणायचं. नटभैरव पधनी ऋषी आले दारासी दशरथ राजा, उठोनी करी नमन धप मगरे सारे गरे गम गम पम पद पद दप. कोणी पारंपरिक चाल लावली देव जाणे, पण दोन रागाचं मिश्रणच करून टाकलं एका आर्य. ऋषी आले दारासी दशरथ राजा, उठो करे नमन. आणि पुढे देश राग. काय हवे मागावे, काय हवे मागावे, काय करू राखण्यास धर्म जन. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. ऋषी आले दाराशी दशरथ राजा, उठोनी करी नमन. कथेचा तपशील महत्वाचा नाही. विश्वामित्रांनी येण्याचं कारण सांगितलं. रावणाचे सेनापती मारीच आणि सुबाहू आणि त्यांच्या बरोबर असलेली राक्षसी त्राटिका हे आमचा यज्ञ सफल होऊ देत नाहीत. या सर्वांचा वध मी करू शकतो, पण मी यज्ञाची दीक्षा घेतल्यामुळे मला युद्ध करता येणार नाही. यासाठी यज्ञ संरक्षणाच्या निमित्ताने रामचंद्राला पाठव. आणि जेव्हा दशरथ राजानं नकार दिला, ही नावं ऐकूनच आधी तो घाबरला. एक मारीच, सुबाहू, त्राटिका ही नुसती नावं असती तर परवडलं असतं, पण यांच्या मागे उभा असलेला जागतिक पक्ष रावणाचा. बरं, रावणाचा जागतिक पक्ष असा आहे की ज्या ज्या प्रांतामध्ये राक्षसांची कमी पडेल तिथे तिथे तो आपल्या लंकेतून राक्षस पुरवत राहतो. ग्वालियर मध्ये संख्या कमी पडतीये का? एक 15-20 विमानं बुक करा, ताबडतोब माणसं पाठवा. आपली दहशत कमी नाही होता कामा. ग्वालियरकडनं फक्त संदेश येऊ दे, संख्या कमी पडतीये, आपलेच लोक घाबरत आहेत. ऐसी बात है. 25 विमानं दुसऱ्या दिवशी. आणि बंगालमधनं आपल्याकडे सूचना येऊ दे फक्त.
की आपली माणसं बंगालमध्ये मार खात आहेत, विमान कुठलं, पायलट नाही जात. ही दशरथाची राज्यव्यवस्था. ही इंद्राची राज्यव्यवस्था. इंद्र दशरथ एकत्र होऊन मारीचाकडे बघू शक्य नाही. जनक दशरथ इंद्र एकत्र येऊन त्राटिकेकडे बघू, तिघांची युती तर काम करेल का फक्त लग्नालाच भेटूया? राष्ट्रीय उत्थानासाठी एकत्रीकरणाचा काही प्रयत्न जमण्यासारखा दिसत नाही. रावण मात्र क्रियाशील आहे. कुठे संख्या कमी आहे? हमारे 5 लाख लोग भेज दो, वहां कत्लेआम करो, हमारी दहशत कम नहीं होनी चाहिए. आमचा माणूस कुठेही पेटला जातो, क्या मतलब है? जो पीटेगा उसका हाथ निकालेंगे, वहां आंखें निकालेंगे. असला रावण, असली रावण. म्हणून दशरथ राजे म्हणतायत, माझं लेकरू नको रे नेऊ. आणि अशा वेळी आपल्याला गुरुचं मन बघायचं आहे. वसिष्ठांनी दशरथाची चूक दाखवून दिली. दशरथा, चुकतोस. शस्त्र आणि अस्त्र यांची विश्वामित्रा इतकी ओळख कोणालाच नाही. कारण ते पूर्वी राजर्षी होते, ते राजेच होते, ते युद्ध कर्म कुशलच होते. यांच्या इतकी प्रगत शस्त्र कोणाही ऋषीकडे नाहीत. तो अनायासे रामाला मागतोय, आय विल ट्रेन हिम म्हणून. अरे, ज्याच्या विद्यापीठाच्या उंबरठे झिजवले तरी ऍडमिशन मिळत नाहीत, असा माणूस स्वतः आलाय. काय वेळ आहेस? वसिष्ठाने सांगावं आणि दशरथानं ऐकावं, हे रामायण. आपण मागच्यात काही वर्षापूर्वी बघितलं, महाभारतात काय चुकलं की धृतराष्ट्र राजा चुकत असेल तर द्रोणाचार्य बोलायला सुद्धा तोंड उघडेना. गुरुची भूमिका नोकराची झाली. अधपात. दुर्योधन जुगार खेळण्यामध्ये चूक करतोय, अधर्म करतोय, हे दिसत असताना द्रोणाचार्यांनी किमान लोकसभेतनं वॉकआउट तरी करून दाखवायचा की ज्यांना हे पाप मान्य नाही त्या सगळ्यांनी लोकसभेतनं बाहेर पडा. भीष्माने बाहेर पडायला हवं. राजा चुकत असताना ज्यांनी राजाला सांगायचं अशीच माणसं जर गप्प बसायला लागली तर महाभारताच्या हिंसेला पर्याय नाही. म्हणून रामायण वेगळं ठरतं. राजा चुकत असेल, गुरु सांगतात, वेळच्या वेळी सांगतात आणि त्यांच्याप्रमाणे राजा वागतो. आपण म्हणाल महाभारतातला राजा तसं वागणार होता का? तो वागणार होता का महत्वाचं नाही, आपलं सांगण्याचं कर्तव्य होतं का नाही तेही कसं चुकवता. ऐकणं न ऐकणं हा पुढचा विषय झाला. माझं कर्तव्य पाहिजे, हे चाललंय ते चूक आहे. तुम्ही माझ्या पाठशाळेमध्ये शिकलेला आहात. द्रोणाचार्यच पांडवांचे आणि कौरवांचे गुरु आहेत. माझ्याकडून तुम्ही जे राज्यशास्त्र शिकलात त्या राज्यशास्त्राचे असे जर धिंडवडे भर दरबारात होणार असतील तर मी सगळी शस्त्र तुम्हाला शिकवलेली नाहीत. माझ्याकडे काही राखीव आहे, काढू काय? एवढा तर आपल्या शक्तीचा दरारा पाहिजे, नाही तर मग नुसती शक्ती आहे या व्याख्यानाचं काय करायचं? लोणचं.
दरारा योग्य वेळेला दिसला पाहिजे. द्रोणाचार्य ते दाखवू शकले नाहीस म्हणून सामान्य जनांच्या हिंसाचाराला सामोरं जावं लागलं. जबाबदार माणसाने जबाबदारी घ्यावी लागते. वसिष्ठांचं इथं वेगळेपण लक्षात घ्या. काय वेगळेपण आहे? रामायणाप्रमाणे सांगतो तसं म्हणाल तर वसिष्ठांचं आणि विश्वामित्रांचं भांडण आहे. रामायणामध्ये ही कथा आलेली आहे की जेव्हा विश्वामित्र राजा होते, नृपती होते, तेव्हा आपल्या सर्व सैन्यासह भ्रमण करता करता वसिष्ठांच्या आश्रमात आले आणि सांगितलं आमच्या सर्व सैन्याची भोजन व्यवस्था होईल का? वसिष्ठांनी ती काही क्षणात उत्तम केली. मग विश्वामित्रांचा प्रश्न, इतक्या जलद एवढी व्यवस्था आपण कसे करू शकलात? वसिष्ठांचं उत्तर, आम्ही तपश्चर्या करून ब्रह्मदेवांच्याकडून कामधेनू प्राप्त केली आहे. तिच्यापाशी इच्छा व्यक्त केली की ती अन्नाची निर्मिती करते. मग अशी कामधेनू आम्हाला पाहिजे. वसिष्ठ म्हणाले, कामधेनूचं संतती नियमन केलेलं नाही. अनेक कामधेनू आहेत. तुम्ही ब्रह्मदेवाची तपश्चर्या करा, तुम्ही कामधेनू मिळवा. नाही कोण म्हणतो, हा हे घेऊन जाणार. अरे अच्छा, तुम्ही शेवटी राजे आहात. राज्यसभा तुमच्या हातात, लोकसभा तुमच्या हातात, विधानसभा तुमच्या हातात. तुम्ही काहीही योजना करू शकता. समजा तुमच्या राज्य कारभारासाठी कामधेनू योजना गरजेची असेल तर ती योजना करा. त्याचा वेगळा फंड बाजूला काढा. एज्युकेशनची कामधेनू योजना गव्हर्नमेंटकडे कशी फिरवता? काही नीती नियमच राहत नाही मग समाजामध्ये. कामधेनू योजना जगात एकच आहे का? ब्रह्मदेवांकडे अनेक कामधेनू आहेत. तुम्ही तपस्या करा. आणि जेव्हा वसिष्ठांनी ती कामधेनू अपहरण करायचा प्रयत्न केला तेव्हा वसिष्ठांनी आपल्या सर्व आश्रमीय सैन्याला उभं करून विश्वामित्रांचा तेव्हा पराभव केला होता. आणि ज्यामध्ये विश्वामित्रांच्या मुखातून शब्द आले, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम, आता मी ब्रह्मर्षी होणार. म्हणून आपलं राज्य त्यांनी त्यांच्या पुत्राला देऊन टाकलं. तपस्येसाठी गेले, उग्र तपश्चर्या केली. आता लक्षात घ्या, एखाद्या उग्र तपश्चर्येनंतर एखाद्याला ब्रह्मर्षी पद देणं अवघड नाही. पण तपश्चर्या झाली होती वसिष्ठाशी स्पर्धा करायची म्हणून. आणि एक प्रसंग असाही पुराणात सांगितला जातो की एके समयी वसिष्ठावर संकट आणून त्याला एकट्याला गाठून संपवावा इथपर्यंत सुद्धा घातपाताचे प्रयत्न झाले. पण याही सगळ्यातून वसिष्ठ शांत राहिले. आणि जेव्हा खरंच तपस्या विश्वामित्रांची पूर्ण झाली, ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला मान्यता दिली, तेव्हा मागचं सगळं विसरून वसिष्ठांनी पण पाठीवर थाप मारली, ब्रह्मर्षे विश्वामित्रा आपकी जय हो. इथं भांडण मिटलं. पण झालेलं भांडण पुन्हा आठवता येत नाही का? मग त्याचीच आवृत्ती गिरवता येत नाही का? अलीकडच्या काळामध्ये तर असे 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 गुरु भेटतात. आपले बुवा, तुम्ही ऐतिहासिक कथा छान सांगता, पण तुम्हाला हिंदी मधल्या भक्त कथा येत नाहीत.
हिंदीतल्या भक्तकथा आमचे सोन्नाबुवा मोठे छान सांगतात. मग त्या कथा शिकण्यासाठी मी सोन्नाबुवांच्याकडे जाऊ का, असं जर आमच्या विद्यार्थ्यांनी विचारलं तर गुरुचं वाक्य, तिकडं गेला पुन्हा इकडं येऊ नका. त्यांना काय कळतंय? दुसऱ्याच्या गुणाचा सन्मान करायचा नाही, ही जर गुरुचीच मानसिकता असेल, मग सर्वांचा सन्मान करणारा शिष्यवृंद आणावा कुठून? तुम्ही खरंच याची परीक्षा करा आणि जर दोष दिसत असेल तर लगेच सुधार करायचा प्रयत्न करा. परीक्षा कशी करायची सांगतो. भीमसेन जोशींचा एखादा अभंग 10 वर्षाच्या पोराला ऐकवायचा, दाखवायचा व्हिडिओवर आणि त्याला विचारायचं कसं वाटलं सांग. दुर्दैवाने त्याच्या मनावर संस्कार असे विपरीत झालेत की तो पहिल्यांदा त्यातलं न्यून आहे ते सांगायला सुरुवात करतो. किती वाकडी तिकडी तोंड करतात, कसे हातवारे करतात. एखादा हातवारा करता करता तबलेवाल्याच्या मुस्कटात बसेल, त्याने काय करावं? हे ऐकल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला ही सवय लावली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीबद्दल पहिल्यांदा 5 चांगल्या गोष्टी सांग, मगच दोषांकडे बघायचं. काहीतरी तर चांगलं असेलच ना. पहिलं चांगल्याकडे माझी दृष्टी वळावी, दोष न पाहता चांगल्याकडे दृष्टी वळावी, चांगलं ते घ्यावं. भीमसेन जोशींचं उद्या तुम्हाला गाणं म्हणायचं आहे असं म्हटल्यावर अशी तोंड केली पाहिजेत, अशी कुठं सक्ती आहे का? पण त्या सुराची जी सच्चाई आहे, त्या सुरामधला जो तडफ आहे, तो सद्गुण विचारात घेणं. म्हणून वसिष्ठांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मागचं सगळं भांडण विसरून जर माझा शिष्य राम मी शिकवतो त्याच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान होणार असेल तर हे सामर्थ्य देणाऱ्या शिक्षकाच्या हाती त्याला मनापासून सोपवणं ही महत्ता गुरुची. म्हणून गुरुबद्दल काय म्हणायचं महाराज? कोण तुझं सम सांग. काय सौभद्र नाटक येऊन गेलंय, त्यामुळं 2-3 दिवस नाट्यपद आलं नाही, माणसं तळमळत आहेत. बुवा नाटकातलं गाणं घ्या बुवा, त्याशिवाय काही खरं नाही. सौभद्र नाटकातलं गाणं आपल्या मॅचिंग. कोण तुझं सम सांग मज गुरुराया, कोण तुझं सम सांग मज गुरुराया. रे कैवा रे सदया, हा कैवा रे सदया, कैवा रे सदया. पाहिजे ते अंगी स्वीकाराय, पाहिजे ते अंगी स्वीकाराय. भव दुःख हराय गुरुराया. कोण तुझं सम सांग मज गुरुराया. रे कोण तुझं सम सांग मज गुरुराया. रे कैवा रे सदया, हा कैवा रे सदया.
कैवारी सदया, कैवारी सदया गुरुराया राया गुरुराया 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 रे गुरुराया कैवारी सदया, कैवारी सदया, कैवारी सदया, कैवारी सदया। तूच विष्णू तूच शिव तू धाता, तूच विष्णू तूच शिव तू धाता, तूच विष्णू धाता म्हणजे ब्रह्मदेव, तूच विष्णू तूच शिव तूच ब्रह्मा, तूच विष्णू तूच शिव तू धाता, तू विश्वंभरता, अरे तू विश्वंभरता, तूची व्यापक व्याप्याते प्रसविता, तूची व्यापक व्याप्याते प्रसविता, तू माये परता गुरुराया, तू माये परता रे, कोण तुझ समसान मज गुरुराया रे, कोण तुझ समशांत मज गुरुराया कैवारी सदया, कैवारी सदया। तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच काल मी बोललो हे ओळीमध्ये स्वल्पविराम कुठे द्यायचा। मी जर गुरुचं स्तवन करतोय तर मी गुरुला तूच शिष्या तूच शिष्या, मग मी त्याला शिष्य कसं म्हणणार? मग शब्द काय आहे? शिष्या पोसणारी माता। गुरु तू काय आहेस? शिष्याला पोसणारी माता। हे एकत्र पाहिजे। तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी माता, तूच शिष्या पोसणारी। आणि आता गायचं काय? ज्यामध्ये मातेचं वात्सल्य अनुभवायला येईल असं का? नाही तर सावत्र आई माग लागल्यासारखं त्रास देऊ नका। गाता येईल। पोसणारी माता 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 माता, अशी माता काय दगड घेऊन माग लागली काय तुझ्या? पळतोयस का काय तिच्या समोर? आई आहे, गुरु आहे, माता आहे, वात्सल्य देवा। तूच शिष्या पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, पोसणारी माता, माता
माता तूच शिष्या पोसणारी माता तूच शिष्या पोसणारी माता तू विद्यादाता अरे तू विद्यादाता तूच देसी तत्वनिधी निज हाता तूची देसी तत्वनिधी निज हाता तारक बलवंता गुरुराया तारक बलवंता कोण तुझ समसार मज गुरुराया रे कोण तुझ समसार मज गुरुराया कैवारे सदया कैवारे सदया सदया रे कैवारे हा कैवारे सदया गुरुराया सद्गुरुनाथ महाराज की जय। वसिष्ठांनी रामचंद्रांना पाठवलं आणि जेव्हा पुढच्या कालखंडात कैकेयीनं असा हट्ट धरला की राम वनवासात गेले पाहिजेत, या समस्येची प्रश्नकुंडली मांडली। काही काही कुंडली अशा असतात की त्या तुमच्या नावावरनं जन्मावरनं राशीवरनं मांडत नाहीत। तुम्ही ज्या क्षणाला प्रश्न विचारला तो मुहूर्त कुठला होता, असं प्रश्नकुंडली नावाचं सुद्धा एक ज्योतिष आहे। अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी आहे, वाद करणाऱ्यांच्यासाठी पण आहे का नाही याच्यावरच वादंग, अभ्यासाच्या नावाने बोंब। आम्ही म्हणे विज्ञानवादी पुढारलेले, म्हणजे विज्ञानवादी या शब्दाचा अर्थ जर एखादी गोष्ट नाकारायची असेल तर त्याचा प्रयोग विज्ञान सिद्ध करून ते जर फळ दिसलं नाही तर नाकारणं, याला विज्ञानवादी म्हणतात। तुम्ही प्रयोगच केला नाही, अभ्यासच केला नाही आणि फक्त नाकारलं, याला कोर्टातला वादी म्हणतात। विज्ञानवादी नव्हे, बुद्धिवादी त्याहून नव्हे। अलीकडच्या काळात बुद्धिवादी या शब्दाचा अर्थ बुद्धी आहे का नाही याबद्दल वाद आहेत। अर्धवटासारखं काहीतरी बोलतात। ज्योतिष हे काय शास्त्र आहे का, कशाला मान्य करायचं? नका मान्य करू, काही सक्ती नाही आहे करायची, पण शास्त्र या शब्दाचा अर्थ त्यामध्ये सांगितलं असेल त्यातलं 90% जर त्याप्रमाणेच घडत असेल तर तुमचे 32 पितर स्वर्गात गेले तरी लक्षात ठेवा त्याला शास्त्रच म्हणावं लागेल। जोपर्यंत पंचांगामध्ये अमावस्या लिहिली आहे आणि त्या दिवशी चंद्र दिसत नाही तोपर्यंत शास्त्र मान्यच करावं लागेल। पौर्णिमा लिहिलेली आहे आणि पौर्णिमा दिसते आहे, पुढच्या 500 वर्षाच्या पौर्णिमा लिहिल्या आहेत, असं काय करता? आम्हाला पुढची विधानसभा अजून लिहिता नाही आलेली आणि या भडवूंच्या भेकालाड्यांनी आमच्या ज्योतिषशास्त्राबद्दल बोलावं, थोत तुझ्या जिनगानीवर। असं बोललं तर उगाच त्यांना त्रास, आपल्याला त्रास, तुम्हाला त्रास। आपण कीर्तनामध्ये निश्चय केलेला आहे, त्रास होईल असं आपण काहीही बोलायचं नाही। ओघात आलं सांगायचं, बोलायचं नाही। आपण त्या विषयावर बोलायचं नाही, गाढवासारखीच वागणार, त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही। इतक्या लांब असलेल्या ग्रहांचा इथे कसा परिणाम होईल? अरे फोकण्या, सूर्य उगवल्यावर मग चपला का घालतोयस? एवढ्या लांबच्या ग्रहाचा तुझ्या तांगड्यांवर सुद्धा होतोय ना परिणाम।
बुद्धी आहे की नाही याबद्दलच वाद आहे. बडबडतायत ते. असो, त्यांच्याबद्दल आत्ता बोलायचं नाही. वसिष्ठाने प्रश्नकुंडली मांडली आणि जेव्हा लक्षात आलं रामचंद्रांचं वनगमन हे सर्व विश्वाला हितकारक होणार, बस मग मात्र रामचंद्रांनी वनवासातून परत यावं असा भरताने आग्रह केला. जिनं हट्ट धरला होता त्या कैकेयीनं परत आग्रह केला, मी माझं मागणं मागे घेते, तू ये. अयोध्येचे प्रजाजन परत ये म्हणतायत. जनक महाराज तिथे आले, ते ये म्हणतायत. वसिष्ठ, भारद्वाज हे ऋषी मात्र म्हणतायत, भरता आग्रह करू नको. रामचंद्रांनी वनातच राहण्यामध्ये भविष्य काळाचे कल्याण आहे. तेव्हा उगाच जनमत वळवण्यासाठी नको ते बडबड धर्माचार्यांनी करू नये. जनमत गेलं खड्ड्यात. आपल्याला हवा तो नॅरेटिव्ह देशाच्या कल्याणाच्या दृष्टीनं उभा केला पाहिजे. आपण जनमत करायचं असतं. जनमताबरोबर वाहून जाणं हे धर्मगुरूचं काम नव्हे. धर्मगुरूंनी त्याला राष्ट्राला योग्य असं जनमत उभं करायचं. म्हणून वसिष्ठाने, भारद्वाजाने आग्रह तसाच ठेवला, भरता रामाला परत न्यायचं नाही. तो वनात राहण्यामध्येच सगळ्यात जास्त हित होणार आहे. आणि अशा प्रसंगी आईचं ऐकलं नाही हा सुद्धा दोष रामाने घेतला. भावांचं ऐकलं नाही हाही दोष रामाने घेतला. प्रजेचं ऐकणार नाही हाही दोष रामाने घेतला. मग सन्मान कोणाचा केला तर तो गुरु परंपरेचा केला. वसिष्ठ जर म्हणतायत याच्यामध्ये कल्याण आहे तर तस्मै श्री गुरवे नमः असं आपली गुरु असलेली जबाबदारी योग्य तऱ्हेनं संपन्न करणारे गुरु आणि त्यांना तशाच सन्मानाने त्यांच्या आज्ञांचं पालन करणारे दशरथासारखे, रामांच्यासारखे राजे हेच रामराज्य निर्माण करू शकतात. हा रामायणातला संदेश लक्षात घेऊन रामांच्या बरोबरीनं एकमेकांच्या मधलं वैर विसरून रामकार्यासाठी एकत्र येणारे ऋषी आणि एकत्र येणारा शिक्षक अध्यापक वर्ग आणि राष्ट्रकार्यासाठी आपला शब्द योग्य वेळी आग्रहाने मांडणारा असा हा अत्यंत उच्च विद्या विभूषित वर्ग, याची रामराज्यासाठी नितांत गरज आहे महाराज. हीच छाया शिवचरित्रात कुठे उत्तरंगात बघू. सांप्रत राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम